मित्रांनो, गणेशाचा आगमन होऊन 8 दिवस झाले आणि आता निरोपाची वेळ पण आली आहे. तर गणेशाला म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाला गणपती किंवा गणेश या नावाने का संबोधले जाते हे तुम्हाला माहीत आहे का? मला वाटते आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना यामागचा इतिहास माहीत नसेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यामागचा काय इतिहास आहे तो समजणार आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये एक व्हिडिओ चालेल, तो माझ्या घरी जी गणपतीची स्थापना झाली होती तोच फोटो आहे, तोच व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओच्या मार्फतच त्या व्हिडिओ बॅकग्राऊंडमध्ये चालेल आणि मी तुम्हाला माहिती सांगेल, एक कथा सांगेल की आपल्या लाडक्या बाप्पाला गणपती नाव कसे पडले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर देशकर, मी नागपूर शहरात असतो आणि आपल्या सर्व लोकांचे स्वागत करतो सिखो हिंदू सिखो या यूट्यूब चॅनलवर. समजा तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा महत्त्वपूर्ण माहिती फक्त आणि फक्त या सिखो हिंदू सिखो या चॅनलवर पाहायला भेटतात. तर मित्रांनो, गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गणेश या शब्दांचा अर्थ काय? गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय व गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. यामागे काही इतिहास आहे, तो इतिहास आपण पाहू. एकदा भगवान शंकर निद्रस्त असताना गजानन तेथे आले. गजानन म्हणजे कोण? आपले लाडके बाप्पा. आणि त्यांच्या मस्तकावरील चंद्र काढून खेळायला गेला. तेवढ्यात मंगल नावाचा एक दैत्य भयंकर डुकराचे रूप घेऊन तेथे आला आणि मयुरेशाच्या अंगावर धावला. मयुरेश म्हणजे कोण? आपले लाडके बाप्पा. मयुरेशाने त्याचे दोन्ही हात धरून दुसऱ्या हाताने त्याच्या तोंडाच्या खालचा जबडा पकडला आणि त्याला फाडले. मृत डुक्कर राक्षसाच्या रूपात सर्वांना दिसले. नंतर आपल्या भालचंद्रावर चंद्र नाही असे पाहताच शंकर संतप्त होऊन आपल्या गणांना म्हणाले, कारण काय शंकरांकडे गण होते ना, तर गणांना म्हणाले, तुम्ही कशाची राखण करता? माझ्या ललाटीचा चंद्र कुठे गेला? त्यावर काहींनी त्यांना सांगितले, तुमचा पुत्र मयुरेश्वर म्हणजे आपला लाडका बाप्पा बाहेर खेळत असताना आम्ही त्याच्या हातात चंद्र पाहिला, पण त्याने तो केव्हा नेला हे मात्र आम्हास ठाऊक नाही. त्यावर शंकर म्हणाले, तुम्ही केवळ खादाड आहात. चंद्र किंवा चंद्रास नेणारा यापैकी कोणाला आणलं तर ठीक, नाहीतर मी तुमचं भस्म करून टाकेल. म्हणजे तुम्हा सर्वांना, जितके गण आहे सर्व गणांना भस्म करून टाकेल. नंतर संतप्त झालेले गण मयुरेश्वराकडे आले आणि रागावून म्हणाले, अरे दृष्टा चोरा, एकतर भगवान शंकराकडे चल, नाहीतर चंद्र दे. जे गण संतप्त झाले होते ते मयुरेश्वराकडे आले, आपल्या बाप्पाकडे आले आणि रागवून बाप्पाला काय म्हणाले, अरे दृष्टा, अरे चोरा, एकतर भगवान शंकराकडे चल, नाहीतर चंद्र दे. हे गणांचे बोलणे ऐकून रागावलेला मयुरेश म्हणाला, गणांनो, मी तुम्हाला व त्यांना विचारत नाही, कारण मी त्रिभुवनास उत्पन्न करणाऱ्या जननीचा पराक्रमी पुत्र आहे. काय म्हणतो गजानन? मी त्रिभुवनास उत्पन्न करणाऱ्या जननीचा पराक्रमी पुत्र आहे. त्याच्या श्वासाने सर्वजण उडून शंकराकडे पडले. तेव्हा संतप्त होऊन महादेव प्रथमाधिकास म्हणाले, त्या उमेच्या दृष्टबुद्धी धाकट्या पोरास बांधून आण. जेव्हा आपले गणपती कोणाला म्हणाले, जे गण होते गणांना म्हणाले की मी त्रिभुवनास उत्पन्न करणाऱ्या जननीचा पराक्रमी पुत्र आहे, आणि असे म्हणतात त्यांचा जो श्वास नाकातून बाहेर पडला त्या श्वासाने सर्व गण उडून शंकराकडे पडले. हे पाहून शंकर काय म्हणाला, कोणास म्हणाले? प्रथमाधिकास म्हणाले, त्या उमेच्या दृष्टबुद्धी धाकट्या पोरास बांधून आण, म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पास बांधून आण. गण त्याला बांधून आणावयास गेले, परंतु विनायकाने त्यांना मोहित केले आणि स्वतः गुप्त झाला, पुन्हा प्रकट झाला. असे वारंवार होऊ लागले. तो त्यांना केवळ श्वासानेच उडवून देऊ लागला. शेवटी त्याच्यावर कृपादृष्टी ठेवून तो त्यांच्यापुढे उभा राहिला. मग त्यांनी त्याला बांधले व शंकरापुढे घेऊन जाण्यास उचलू लागले, पण त्यांना तो उचले ना. शेवटी गणांनी आपली असमर्थता शंकरापुढे व्यक्त केली. तेव्हा शंकरांनी
पुढे असलेल्या नंदीस त्या चोर मयुरास घेऊन येण्याची आज्ञा केली. नंदीला वाटले की शेष, सूर्य, शशांक यांनाही आपण शंकराच्या आज्ञेने मारू तर चिमुरड्याची काय कथा. म्हणजे आपण शेष, सूर्य किंवा शशांक यांनाही आपण शंकराच्या आज्ञेने मारू शकतो, तर त्या चिमुरड्याची काय कथा. मग तो तडक गणेशाकडे आला, पण गणेशाने केवळ श्वासोश्वासाने त्याला जर्जर केले. तो मूर्छित झाला. इतक्यात शंकराच्या मस्तकी परत चंद्र दिसू लागला. हे पाहून गण म्हणाले, देवा, चंद्र तुमच्या मस्तकीच आहे, आम्हास तुम्ही व्यर्थ आज्ञा केली. तेव्हा चंद्र तुमच्या मस्तकीच आहे, आम्हास तुम्ही व्यर्थ आज्ञा केली. भगवान शंकरांनी चंद्र आपल्या मस्तकी असल्याचे पाहिले व गणेशास आणि गणास ते म्हणाले, माझ्या आज्ञेने गण उगास थकले व तुला व नंदीला उगास त्रास दिला. यावर गणांनी अशी प्रार्थना केली की आजपासून हा मयुराज आमचा स्वामी हो. मयुराज म्हणजे कोण? आपले लाडके बाप्पा गणांचे स्वामी झाले. शंकर त्यांना तथास्तु म्हणाले. त्यामुळे मयुरेश गणेश, गणराज किंवा गणपती झाला. गणांचा स्वामी झाला. त्यामुळे मयुरेश, गणेश, गणराज किंवा गणपती या नावाने संबोधले जातात किंवा या नावाने ओळखले जातात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजले असेल की आपल्या लाडक्या बाप्पाला आपण गणपती, गणेश का म्हणतो, त्यांचं नाव गणपती, गणेश का पडलं. तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. नमस्कार. जय श्रीराम.